आता बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची आहे। 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेले कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधाकरता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एबीपी माझाने बातमी लावून धरलेली आणि पोलीस अधीक्षकांनी तातडीने मग पावलं उचलली आणि पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। 8 जणांच्या एसआयटी टीममध्ये पोलीस उपाधीक्षक 3 पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे। 7 जानेवारीपासून बेपत्ता असलेले माजी सरपंच पिळणकरांचा शोध घेण्याची जबाबदारी एसआयटीवर आहे। त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे कुटुंबियांसह स्थानिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। युद्धामुळे झालेल्या गॅस टंचाईमुळे ऐन हंगामात ठरलेली हजारो लग्न पुढे ढकलण्याची वेळ, थाळीचे दर 20% वाढणार, केटरर्सकडून ऑर्डर घेणंही बंद। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंडांतर, अनेक हॉटेल्सनी स्वीकारला चुलीवर जेवणाचा पर्याय, तर मुंबई महापालिका आणि रेल्वेचं कॅन्टीनही बंद। गॅस सिलेंडरसाठी देशभरात अनेक ठिकाणी रांगाच रांगा, उत्तर प्रदेशात सिलेंडरसाठी हाणामारी, तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सिलेंडरची डिलिव्हरी। आखाती युद्धाचा उद्योगांवर थेट परिणाम, बांधकामासाठी लागणारं स्टील महागलं, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं प्लास्टिक उद्योगही संकटात। झाशीमधून गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चोरीला, विधानसभेत विजय वडेट्टीवारांकडून मुद्दा उपस्थित। 18 लाख रुपयांचे गॅस सिलेंडर चोरीला, तर काळा बाजार रोखण्यासाठी सरकार मैदानात, पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची भुजबळांची माहिती। पुढच्या 2 वर्षांमध्ये यूएई आणि सिंगापूरलाही महाराष्ट्र मागे टाकणार, अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास। देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 14.3%। केरळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, जगात युद्धसदृश परिस्थितीत काँग्रेस राजकारण करत असल्याची मोदींची टीका। संसदेमध्ये अजित पवारांच्या अपघातावर अरविंद सावंतांना बोलू दिलं नाही, कितीही अडथळे आणले तरी दोषींना कुणी वाचवू शकत नाही, रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।